नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमच्या आमच्या चॅनल फार्मसी प्रशिक्षकमध्ये. तर आज आपण आलेलो आहो, गावाचं नाव आहे सावडी खुर्द, तालुका कळमेश्वर. इथे आपण आलेलो आहो एका शेतकऱ्याला भेटासाठी. त्यांचं नाव आहे रोशन क्षीरसागर. तर आपण यांना गावामध्ये वापरण्यासाठी वेस्टिजचे ॲग्री प्रोडक्ट्स दिलेले आहे. तर चला भेटूया आपण त्यांना. तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव. रोशन मधुकर क्षीरसागर, सावडी खुर्द, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर. तर तुम्ही या गव्हाच्या ह्याच्यामध्ये किती रासायनिक खतं वापरले पहिल्यापासून? गहू जेव्हा टाकायचा होता तेव्हा आपण गव्हालेच प्रोटेक्ट आणि ह्युमिक वापरलं आणि रासायनिक वगैरे तर काही प्रयोगच नाही केला असं समजा. ग्रॅन्युलच फेकलं गव्हासोबत. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग गहू निघल्याच्या नंतर ह्युमिक आणि 82 वापरलं. त्याच्यानंतर मग आपण ग्रॅन्युल टाकलं. अच्छा. त्याच्या अलावा काही नाही वापर. रासायनिक म्हणाल तर 25% म्हणजे काहीतरी आपण जे सवय लागण्यासाठी पहिल्या बोली नाही का, जे सवय आता आपण 0 केली तिची. आता आपण याले फर्टिलायझर काहीच नाही वापरू. रासायनिक टोटली बंद. हो, आपलं आता वेस्टेजचं याले डायरेक्ट ॲग्रीमॉस, ह्युमिक आणि 82 आता गव्हाची क्वालिटी आता फर्टिलायझर वापरल्यासारखं वाटत आहे. तर आपलं गहूचं आता झाडाचं वय किती आहे आपलं? आता सव्वा महिना, सव्वा महिन्याचं सव्वा महिन्याचं पीक आहे. पीक आहे. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता.